हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मित्रांनो, आज मकर संक्रांती निबंध मराठी या विषयावर निबंध मराठीमध्ये पाहणार आहोत. तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधाला सुरुवात करूया. तर त्या अगोदर मी तुमच्यासाठी काही असे 2 प्रश्न घेऊन आली आहे ज्याचा अर्थ मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन आणि त्यासाठी तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहावे अशी माझी आशा आहे. आणि आपण आजच्या निबंधाला सुरुवात करूया. मकर संक्रांती हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे. दक्षिणी भारतात हा सण पोंगल या नावाने ओळखला जातो. सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायण मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकर संक्रांत साजरी केली जाते. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वीवरून पाहिले असता सूर्याच्या उगवण्याची जागा या दिवसापासून दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. संक्रांतीचा आदला दिवस भोगी या नावाने साजरा होतो. यात हवामानात उपलब्ध सर्व शेंगभाज्या, फळभाज्या यांची तिळाचे कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी आणि मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात. संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे महत्त्व विशेष आहे. थंडीच्या दिवसात उष्ण अशा तिळाचे आणि गुळाचे सेवन करणे आरोग्याला हितकारक मानले जाते. महाराष्ट्रात हा सण 3 दिवस साजरा करतात. यास भोगी, संक्रांत व किंक्रांत अशी नावे आहेत. संक्रांतीस आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना तिळगुळ आणि स्त्रियांना वाण वाटून तिळगुळ घ्या आणि गोड बोला असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी कुंकू करतात. इंग्लिश महिन्यानुसार हा दिवस बहुधा 14 जानेवारी रोजी येतो, परंतु दर 70 वर्षांनी ही तारीख 1 दिवस पुढे जाते. नवविवाहित वधूंचे हळदी कुंकू विवाहानंतरच्या प्रथम संक्रांतीला करण्याची प्रथा आहे. तिला यासाठी काळी साडी भेट दिली जाते. हलव्याचे दागिने मुलीला व जावयालाही देऊन त्यांचे कौतुक केले जाते. लहान बालकांनाही संक्रांती निमित्त काळ्या रंगाचे कपडे घालणे, हलव्याचे दागिने घालणे अशी पद्धतीही दिसून येते. चुरमुरे, बोरे, हरभरे, उसाचे तुकडे, हलवा असे मिश्रण लहान मुलांच्या डोक्यावर घातले जातात. अलीकडे यामध्ये गोळ्या, छोटी बिस्किटे घालण्याची हौसही दिसते. याला बोरनान असे म्हणतात. बालकांच्या वयाच्या 5व्या वर्षापर्यंत बोरनान केले जाते. संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो, त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खायचे. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाच्या डाळीची खिचडी, वांगी, सोताने, वावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करायचा असतो. तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ स्निग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह, मैत्री. या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाणघेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेह संबंध जोडायचे, जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे. खरंच तिळगुळ घ्या, गोड बोला या शब्दात केवळ अर्थ भरला आहे. आपली संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. तर मित्रांनो, आजचा हा निबंध इथेच संपतो आणि मी जे प्रश्न तुम्हाला सांगणार होती ते सांगते. मकर संक्रांतीचा देव कोण? मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यासोबत विष्णूचीही पूजा करण्याचा नियम आहे. प्रश्न दुसरा, संक्रांतीचा अर्थ काय? संक्रांती म्हणजे संक्रमण.
म्हणजेच भारतातील खगोलशास्त्रात सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत हस्तांतरण. तर मित्रांनो, आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की लिहून कळवा. आणि तुम्हाला या निबंधाबद्दल अजून काही माहिती सुचली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.